मंडळी, गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती आला आणि मुंबईत गणपती आगमन सोहळ्यात पार पडतायत। आज गिरगावच्या राजाचा मंडप उद्घाटन सोहळा आणि प्रथम दर्शन सोहळा पार पडलेला आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। गिरगावच्या राजाचं यंदाचं हे 98वं वर्ष आणि यावर्षी पर्यावरणपूरक अशी बाप्पाची मूर्ती आहे। अवघ्या 2 दिवसांवरती गणेशोत्सव हा सण येऊन ठेपलेला आहे। त्याच अनुषंगाने मुंबापुरीत आपण गणपती संदर्भातली धूम पाहायला मिळते। आज खरं तर गिरगावच्या राजाचा प्रथम दर्शन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपल्याला पाहायला मिळते गिरगावच्या राजाची भव्य अशी ही मूर्ती, तब्बल 22 फुटाची ही मूर्ती, तसंच पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती आहे। कागदाच्या लगद्यापासून बनवलेली ही मूर्ती आहे। यंदाचं गिरगावच्या राजाचं 98वं वर्ष आहे। बाप्पाचे डोळे अगदी बोलके पाहायला मिळतात आपल्याला। निळ्या रंगाचे असे हे बोलके डोळे पाहूनच जे गणेश भक्त आहेत ते सुखावताना आपल्याला पाहायला मिळतात। तसंच बाप्पाच्या मुखाजवळच आपल्याला पाहायला मिळते श्रीकृष्णाचं मुख देखील, त्याच्यावरती श्रीकृष्णाचं तोंड देखील आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळते। मोठा भव्य असा बाप्पाने परिधान केलेला फेटा, तसेच बाप्पाचे पाय देखील दोन्ही, आणि तसं त्यासोबतच गुलाबी रंगाचा पितांबर बाप्पाने परिधान केलेला आहे। दरवर्षीच गिरगावच्या राजाची ही पर्यावरणपूरक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। यावर्षी देखील तसंच आहे। तसंच जे आपल्याला बाजूला डेकोरेशन पाहायला मिळते, सजावट पाहायला मिळते गिरगावच्या राजाच्या मंडपामध्ये, ती जर पाहिली ती देखील बांबूपासून बनवलेली ही आकर्षित अशी भव्य असं सजावट आपल्याला पाहायला मिळते। इथे बनवण्यात आलेली प्रत्येक गोष्ट ही बांबूपासून बनवण्यात आलेली आहे आणि तितकीच ती आकर्षक देखील वाटते। डोळ्यांना भावेल इतकी आकर्षक ती आपल्याला सजावट पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, गिरगाव। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवरून देशभरामध्ये आता राजकीय सामना रंगलेला दिसतोय आणि आता यामध्ये राज ठाकरेंनी उडी घेतली आहे। राज ठाकरेंनी थेटपणे राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन करत मनसैनिकांना मतचोरी रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधीच मतचोरीचं वादळ उठण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये मनसेचा मेळावा पार पडला आणि यावेळेला मनसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देतानाच राज ठाकरेंनी मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत हल्ला चढवला आहे। या संदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आली आहे आणि मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी आता मांडला, पण या संदर्भात आपण 2016-17 सालापासूनच बोलत असल्याचं ते म्हणाले। जोपर्यंत मतदार यादीवरती काम करत नाही तोपर्यंत निवडणुकीत आपला विजय होणार नाही, त्यामुळेच तातडीने मतदार यादीवरती काम करायला सुरुवात करा, असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले। 2000 साधारणपणे 16-17 पासून तुम्हाला आठवत असेल तर या मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर। या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो। इथे महाराष्ट्रामध्ये सगळेजण माझ्या बरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे। आयत्या वेळेला कच खाल्ली सगळ्यांनी। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, बलकी आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय। तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही, झूट आहे। आपल्या लोकांनी मतदान केलंय, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। हे मी त्या दिवशी शिवतीर्थावरतीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। तुम्ही मला सांगा, आताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, एवढं समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटा होता, कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता। याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं, पचत नव्हतं। जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं, कारण तो सगळा मतांचा गोंधळ होता। आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळे आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या 2014 पासून। आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत? आता केंद्रामध्ये राहुल गांधी, मान्य। मग ते ठाकूर, कोण ठाकूर? अनुराग ठाकूरने 6 मतदारसंघाचं काढलं, तो सत्ताधारी पक्षाचा आहे, बरोबर आहे। म्हणजे निवडणूक आयोगाने काय वागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय, सत्ताधारी पक्ष पण बोलतोय, म्हणजे सगळ्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती, परंतु सगळं प्रकरण दाबलं जातं। याचं कारण सगळा खेळ गेल्या 10-12 वर्षाचा उघडा पडेल। आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही।
ऐकलं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय आदेश दिलेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील मतचोरीचे आरोप करत कार्यकर्त्यांना मतदार यादीवरती काम करण्याचे आदेश दिलेत. आजपासूनच उत्सव जरी असला तरी मतदार याद्यांची तपासणी सुरू करा. घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा, कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं, काही काही ठिकाणी दुबार तिबार मतदान होतं. तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मतचोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले. हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका. तर विरोधकांच्या आरोपांवरती भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय. बघूया. दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे, मोदीजी जिंकल्यात 2014ला. 2014ला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं, देशातही काँग्रेसचं राज्य होतं, 15-15 वर्षापासून होतं. त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत, जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बडवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही. काय ते एवढा मोठा 440चा झटका आपण दिलाय की त्यातून बाहेरच येत नाहीत. म्हणाले वोट चोरी झाली, वोट चोरी झाली, वोट चोरी झाली. मला सांगा, 50-60 वर्षामध्ये 50-60 वर्ष झाली. या 50-60 वर्षामध्ये काय काय चोरलं? या ठिकाणी स्वाभिमान त्यांचा पळवला, अभिमान पळवला. या ठिकाणी किती मोठा भ्रष्टाचार 50-60 वर्षात केला. सगळं गेलंय म्हणून त्यांचा मेंदूही चोरीला गेलाय, त्यांचा स्वाभिमानही चोरीला गेलाय, त्यांचा अभिमानही चोरीला गेलाय. धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही असा कडक इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. आगामी पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि ते मुंबईतील शाखांना सध्या भेटी देत आहेत. यावेळेला त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत. त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलाय. सतत प्रसार माध्यमातून येते की इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे शिवसेनेला धक्का. म्हटलं एकदा जाऊनच बघू किती धक्के बसले. असे धक्के देणारे अनेक जण आले आणि अनेक जण गेले, पण शिवसेनेला कुठेही काही कदाचित थोडा धक्का बसला असेल पण धोका झालेला नाहीये. अनेकाने अनेक प्रयत्न केले, धोके देण्याचे प्रयत्न यानंतर सुद्धा होतील. पण जोपर्यंत तुमची तटबंदी मजबूत आहे तोपर्यंत धक्का आणि धोके देणाऱ्यांची डोकी फुटतील पण शिवसेना फुटणार नाही. गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की तुझ्या कार्याचा, हिंदुत्वाचा पवित्र भगवा घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत. आणि वाटेमध्ये काळी मांजरं अनेक येत आहेत स्वतःला वाघ म्हणवणारे. त्या मांजरांचा, काळ्या मांजरांचा, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त तूच कर, नाहीतर तुझे शिवसैनिक आम्ही सगळेजण आहोतच त्यांचा बंदोबस्त करायला. दरम्यान उद्धव ठाकरे शाखांना भेटी देत असल्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक टोला लगावलाय. मी त्यांना टीकेला उत्तर कामातून देतो आणि कधी कधी असं छोटं कधी छोटं. काही लोकांना मी फिरायला लावलंय, काही लोकांना बरं केलंय, काही लोक सगळे आता फिरतायत. जास्ती लोक फिरले की त्याचा फायदा लोकांना होतो. त्याचं क्रेडिट आहे एकनाथ शिंदेला दिलं पाहिजे. इकडे संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. लाडक्या बहिणींनी 2-5 नंबर नाही तर 232 नंबरचा जोडा विरोधकांना हाणलाय अशी टीका शिंदेंनी केलेली आहे. तर लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. निवडणुकांसाठी मतं मागायला आले की त्यांना फक्त या सावत्र आणि दुष्ट भावांना
ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातला त्यांना चांगला जोडा दाखवा. माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाचं एवढं तंतोतंत ऐकलं की तो जोडा 5 नंबर 6 नंबर 7 नंबरचा नाही तर तब्बल 232 नंबरचा जोडा हाणला. जी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे ती कधीच बंद होणार नाही. काही लोकांचे हप्ते मागे पुढे झाले असतील, पण तुम्हाला सांगतो सगळ्यांना ही योजना कायम लागू राहील, ती कधी बंद होणार नाही.